गोकुळमध्ये विजय म्हणजे गुलाल लावण्याचे त्यांची तेवढी ताकद आहे, प्रचंड आहे त्यांच्याकडे. गोकुळ आहे, केडीसी आहेत, सगळ्या संस्था आहेत, कारखाने आहेत, त्यांची ताकद आहे. त्या ताकदीवरती बोलतात आणि लास्टला निवडणूक कशा जिंकतात त्यांना चांगली माहिती आहे. खास करून तुकाराम मुंडे येतील चौकशीला, त्यानंतर आपल्याला बऱ्याच गोष्टी समोर येतील, त्यानंतर कळेल आपल्याला कसं काय. ते रिकामी नाही होणार. ते आता माझ्या मागे तिने आता काय काय प्रश्न बघितलं की माझा काहीतरी पूर्व इतिहास काढणार आहे. ती म्हणजे वाटच बघतोय, काढावं त्यांनी. उत्तर आमचे तयार आहेत. हसन मुश्रीफ साहेब बोलले, बरोबर आहे. आज हसन मुश्रीफ साहेब नाही म्हटलं तर 40-45 वर्ष राजकारणात, सक्रिय राजकारणामध्ये आहेत. राष्ट्रवादीचे दिग्गज असे नेते आहेत आणि सनगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी आणायची त्यांनी ती ताकद दाखवून दिलेली आहे आणि मोठे नेते आहेत, त्याबद्दल मी काय प्रश्न नाही. मला गोकुळच्या भ्रष्ट कारभाराबद्दल बोलायचं होतं. मुश्रीफ साहेबांचं युतीतले आमचे नेते, त्यांच्याबद्दल माझं वैयक्तिक काही मत नाही. तर जो कारभार चालला त्याबद्दल बोलायचं होतं आणि ती चौकशी चालू होईल आणि प्रशासन लागायचं माझी आमची सर्व धडपड होती. प्रशासन लावून ती रितसर चौकशी व्हावी आणि दूध का दूध पाणी का पाणी व्हावं. आणि हाच माझा प्रश्न होता. प्रशासक तर लागते, मला बाकीच्या गोष्टीवरती वेळ घालण्यापेक्षा प्रशासक लागल्यानंतर आपल्याला चौकशीला समोर गेल्यानंतर सत्य उघड होईल. आणि त्यांनी जर म्हटले गोकुळमध्ये विजय म्हणजे गुलाल लावण्याचे, त्यांची तेवढी ताकद आहे, प्रचंड आहे त्यांच्याकडे. गोकुळ आहे, केडीसी आहेत, सगळ्या संस्था आहेत, कारखाने आहेत, त्यांची ताकद आहे. त्या ताकदीवरती बोलतात आणि लास्टला निवडणूक कशा जिंकतात त्यांना चांगली माहिती आहे. तर मला एवढंच सांगायचं आहे की गोकुळची निवडणूक आता ठरावधारक विचार करतील. आपण कुणासोबत राहायचं आहे, तेच संचालक, तेच ते 40-50 वर्ष त्यांचं साम्राज्य, त्यांच्याबरोबर राहायचं आहे की कुठल्या घराण्यांच्याबरोबर राहायचं आहे, की सामान्य कुटुंबातला एक सर्वसामान्य कुटुंबासाठी झडणारा कार्यकर्त्याशी झडणारा कार्यकर्त्यासोबत राहायचा आणि संचालक बोर्ड त्यांना यायचं, ते संधी येतील. अजून त्याला 5-6 महिने वेळ जाईल याच्यामध्ये. आता आमचं खास करून तुकाराम मुंडे येतील चौकशीला, त्यानंतर आपल्याला बऱ्याच गोष्टी समोर येतील, त्यानंतर कळेल आपल्याला कसं काय. हसन मुश्रीफ साहेब बोलले, बरोबर आहे. आज हसन मुश्रीफ साहेब नाही म्हटलं तर 40-45 वर्ष राजकारणात, सक्रिय राजकारणामध्ये आहेत. राष्ट्रवादीचे दिग्गज असे नेते आहेत आणि सनगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी आणायची त्यांनी ती ताकद दाखवून दिलेली आहे आणि मोठे नेते आहेत, त्याबद्दल मी काय प्रश्न नाही. मला गोकुळच्या भ्रष्ट कारभाराबद्दल बोलायचं होतं. मुश्रीफ साहेबांचं युतीतले आमचे नेते, त्यांच्याबद्दल माझं वैयक्तिक काही मत नाही. तर जो कारभार चालला त्याबद्दल बोलायचं होतं आणि ती चौकशी चालू होईल आणि प्रशासन लागायचं माझी आमची सर्व धडपड होती. प्रशासन लावून ती रितसर चौकशी व्हावी आणि दूध का दूध पाणी का पाणी व्हावं. आणि हाच माझा प्रश्न होता. प्रशासक तर लागते, मला बाकीच्या गोष्टीवरती वेळ घालण्यापेक्षा प्रशासक लागल्यानंतर आपल्याला चौकशीला समोर गेल्यानंतर सत्य उघड होईल. आणि त्यांनी जर म्हटले गोकुळमध्ये विजय म्हणजे गुलाल लावण्याचे, त्यांची तेवढी ताकद आहे, प्रचंड आहे त्यांच्याकडे. गोकुळ आहे, केडीसी आहेत, सगळ्या संस्था आहेत, कारखाने आहेत, त्यांची ताकद आहे. त्या ताकदीवरती बोलतात आणि लास्टला निवडणूक कशा जिंकतात त्यांना चांगली माहिती आहे. तर मला एवढंच सांगायचं आहे की गोकुळची निवडणूक आता ठरावधारक विचार करतील. आपण कुणासोबत राहायचं आहे, तेच संचालक, तेच ते 40-50 वर्ष त्यांचं साम्राज्य, त्यांच्याबरोबर राहायचं आहे की कुठल्या घराण्यांच्याबरोबर राहायचं आहे, की सामान्य कुटुंबातला एक सर्वसामान्य कुटुंबासाठी झडणारा कार्यकर्त्याशी झडणारा कार्यकर्त्यासोबत राहायचा आणि संचालक बोर्ड त्यांना यायचं, ते संधी येतील. अजून त्याला 5-6 महिने वेळ जाईल याच्यामध्ये. आता आमचं खास करून तुकाराम मुंडे येतील चौकशीला, त्यानंतर आपल्याला बऱ्याच गोष्टी समोर येतील, त्यानंतर कळेल आपल्याला कसं काय. याच्यावर त्यांचं असं म्हणणं आहे की उलट शिवाजी पाटलांनी आम्हाला रिकामा केलं. नाही, रिकामा असं मी म्हणणार नाही. ते रिकामी नाही होणार. ते आता माझ्या मागे तिने आता काय काय प्रश्न बघितलं की माझा काहीतरी पूर्व इतिहास काढणार आहे. ती म्हणजे वाटच बघतोय, काढावं त्यांनी. उत्तर आमचे तयार आहेत. मुख्यमंत्री महोदय साहेबांकडे बुधवारी माझी काहीतरी कंप्लेंट देणार आहेत, म्हणजे निवेदन देणार आहेत. ते पण देऊ दे, मला त्याला मला काळजी नाही आहे. आणि मी काय हे माझ्या वरिष्ठांना माहिती आहे आणि लपून काय राहिलेलं नाही. मी कुणाला फसवलं नाही, एक महत्वाचं आहे. मी कोणाला फसवलं नाही, कुठे चोऱ्या माऱ्या नाही केल्यात आणि कुठे जनतेच्या गल्ला लुटलेला नाही, प्रामाणिक आहे. आणि जे झालं ते मला वाटतं त्यांनी साहेबांनी काढावं.
उत्तर तयार आहेत आपली. आणि मी खूप प्रामाणिकपणे काम करतोय. मला ते प्रचंड मोठ्या ताकदीचे नेते आहेत. तर मला जे आणि मला एवढंच म्हणायचं, एवढं सत्य सोडून का बोलावं. इतका लोकांची मागणी आहे की तुकाराम मुंडे ना बाबा आणा, म्हणजे सगळं सोक्षमोज लागेल. अजून पण अधिकारी प्रामाणिकपणे काम करतात. तर त्यांनी लोकांच्या मागणीला आम्ही विचार केला. बाकी अजून प्रामाणिक अधिकारी आहेत. लास्टला मुख्यमंत्री जो निर्णय घेतील त्याच्या पुढे आम्ही कोणच नाही. सक्षम मुख्यमंत्री भ्रष्टाचाराच्या विरोधात मुख्यमंत्री ताकदीने लढतात आहे. पुन्हा अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे त्यांची ओळख. तर सोडणार नाहीत कुणाला ते. तसंच आहे. तर उद्या सोमवारी मंगळवारी जाऊन मी पत्र देईन साहेबांना. मंगळवारी जाऊन पत्र देईन मी ते. आणि खास करून आबाजी आणि त्यांचे डोंगरे यांचे पण चौकशी पत्र देईन. मी दिलेलं नाही पत्र, अजून जाऊन देईन. तुकाराम